डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयावर गंभीर आरोप। नवजात बालकाच्या जीवाशी खेळ। उपचाराऐवजी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात हेलपाटे। जिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर। नवजात बालकाचा उपचाराऐवजी रेफरलचा खेळ। 4 दिवसाच्या बालकाला 4 जिल्ह्यात फिरवले। सरपंच हनुमंत भोसले यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना थेट निवेदन। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रसूतीनंतर गंभीर अवस्थेतील नवजात बालकाला योग्य उपचार आणि समन्वय न मिळाल्याने पालकांना जिल्हा रुग्णालयातून संभाजीनगर तेथून मुंबई आणि अखेर खाजगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठावे लागल्याचा आरोप करण्यात आलाय। शिरापूरचे सरपंच हनुमंत भोसले यांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई, रेफरल प्रक्रियेची चौकशी, पालकांना न्याय आणि दोषींवर निलंबनाची मागणी केली आहे। दरम्यान उपचार नाही म्हणत नवजात बालकाला फिरवले। पालकांचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या गंभीर आरोपांमुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाची झोप उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नमस्कार, मी राणी कासलीवाल, आपण पाहताय डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत जिल्हा रुग्णालयामध्ये। जिल्हा रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञांचा एक ढिसाळ कारभार पाहायला मिळालाय। अक्षरशः 4 दिवसाच्या बालकाला 4 जिल्हे फिरण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आलेली आहे। कुठेतरी जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे। या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत पारनेरचे उपनगराध्यक्ष, जाणून घेऊ सविस्तर माहिती। सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत। दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। 4 दिवसाच्या बालकाला अक्षरशः 4 जिल्हे फिरण्याची वेळ आलेली आहे, काय सांगा? आमच्या पारनेर तालुक्यातील भगिनी अस्मिता सरोदे ह्या साधारणतः 14 मेला यांना निघोज या ठिकाणी हॉस्पिटलला आणलं गेलं होतं। त्या तेथील जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यांनी नगरला रेफर केलं। नगरला आल्यानंतर त्यांची जी प्रस्तुती आहे ती ह्या नगर सिव्हिलला झाली। नगर सिव्हिलला ज्यावेळेस प्रस्तुती झाली त्यावेळेस बाळाला काहीतरी आजार असल्याचं सांगितलं। साधारणतः त्याच्या छातीत खोल असल्याचं असं त्या डॉक्टरांना निदर्शनास आलं, त्या ठिकाणचे जे पेडिट्रिशियन आहेत त्यांच्या। परंतु त्यांची एक चुकी झाली की त्यांना कोणत्या ठिकाणी बाळाला उपचार मिळेल हे माहीत नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरचा पत्ता दिला। संभाजीनगरला त्या छोट्याशा बाळाला घेऊन जावं लागलं। त्या ठिकाणी त्याला योग्य उपचार मिळाले नाही। तेथून त्याला पुन्हा पुण्याला हलवण्यात आलं। पुण्याला हलवण्यात आल्यावर तिथे त्याला उपचार मिळाले नाही। आज ते मुंबईला ते बाळ ॲडमिट आहे। परंतु जर या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत नगर सिव्हिलचे, यांना जर प्रॉपर माहिती असतं की ह्या बाळाला मुंबईला गेल्यानंतर उपचार भेटू शकतात किंवा पुण्याला जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी उपचार भेटू शकतात, परंतु ज्या डॉक्टरांना अपुऱ्या माहितीमुळे आज त्या बाळाला 4 जिल्हे फिरावे लागले आणि त्या बाळाची त्याच्यात हेळसांड झाली। आज त्या बाळाची जी माता आहे तिला ह्या गोष्टीची कल्पना नाही की आपल्या बाळाच्या छातीला होल आहे आणि त्याच्यावर मुंबई या ठिकाणी उपचार चालू आहेत। परंतु जर लवकरात लवकर त्या बाळाला उपचार भेटले असते तर निश्चितच ते बाळ आज चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊन बाहेर आलेलं असतं। ही ज्या नगर सिव्हिलची जी चाललेली पेशंटची, गोरगरीब जनतेची हेळसांड आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे। आम्ही आत्ताच इथल्या जे मेन डॉक्टर आहेत त्यांना भेटलो, त्यांना या संदर्भात निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय की आम्ही याच्यावरती एक चौकशी समिती नेमून तिचा अहवाल 8 दिवसाच्या आत सादर करू। परंतु आमची डॉक्टर साहेबांना एकच मागणी आहे की 8 दिवसाच्या आत अहवाल सादर करून आपण सदर ठिकाणी जर कार्यवाही नाही केली तर आमचं जे आंदोलन आहे ते आम्ही अजून अधिक तीव्र करण्याच्या पवित्र्यात आहोत। आपण जी ही माहिती दिली ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे 4 दिवसाच्या लेकराला आपला जीव गमवावा लागला असता, मात्र त्याचं नशीब म्हणा बलवंत आहे म्हणून आज तो जिवंत आहे। मात्र आता जिल्हा शल्यचिकित्सकांनी तुम्हाला जी समिती सादर करण्याचा अहवाल सादर करण्याचं जे आश्वासन दिलं आहे, यानंतर जर कारवाई झाली नाही तर तुम्ही प्रशासनाला काय आवाहन करणार? या आम्हाला आता जिल्हा शल्यचिकित्सांनी जे चौकशी नेमलेली आहे त्याच्यात जर योग्य कार्यवाही नाही झाली तर आम्ही आमच्या तालुक्यातले गोरगरीब जनता आहे, सर्वसामान्य लोक आहेत, यांना या ठिकाणी घेऊन आमचं आंदोलन किंवा आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार। धन्यवाद सर, डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल। जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार या नागरिकांमुळे उघड पडलेला आहे आणि आता शल्य चिकित्सक यांनी
समिती नेमण्याचं आव्हान केलेलं आहे. नेमकं आता ही समिती कधी नेमली जाते आणि ह्या 4 दिवसाच्या बाळाला कधी न्याय मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 14 तारखेला अस्मिता सरोदे नावाची गरोदर माता या रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेली होती. तिची प्रसूती सिझेरियन डिलिव्हरीने केलेली असता तिला जन्माला आलेलं बाळ जे आहे त्याचं 1400 ग्रॅम वजन होतं. त्याला 2 दिवस आपल्या इथं नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार दिल्यानंतर त्याला पुढील उपचाराची म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेटरची गरज होती. जिल्हा रुग्णालयाचं जे आपलं एसएनसीयू आहे इथं व्हेंटिलेटर सुविधा ही शासकीय निकषाप्रमाणेच उपलब्ध नाही. ही व्हेंटिलेटरची जी सुविधा असते नवजात बालकांमध्ये ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागामध्ये विशेष कक्ष जे असतं तिथंच असतं. आपल्याला पुण्याला संदर्भित करताना बऱ्याच वेळा अडचणी येत असतात, तिथं वेकन्सी नसते. म्हणून आमचे बालरोग तज्ज्ञ यांनी औरंगाबाद इथे संबंधित बाळाला संदर्भित केलेलं होतं. परंतु औरंगाबाद इथे त्याला उपचार मिळाले नाही, कारण त्याला हृदयाचा आजार होता आणि नवजात बालकावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा ही त्या ठिकाणीही नव्हती. त्यामुळं त्या बाळाची हेळसांड झाली. ही गोष्ट दुर्दैवी आहे आणि यापुढे अशा गोष्टी घडू नये म्हणून आपण संबंधित विभागाचे संबंधित डॉक्टरांची चौकशी समितीमार्फत चौकशी करणार आहोत आणि त्याचबरोबर याच्यावर व्यवस्थित उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना आपण सूचना देऊ. बाळाला हलवण्याच्या अगोदर संबंधित डॉक्टरांना कल्पना होती का नव्हती तिकडे घाटी रुग्णालयाला संबंधित व्यवस्था आहे किंवा नाही? बाळाला हलवण्यापूर्वी बाळाचं हृदयाचा आजार असण्याची शक्यता फक्त वर्तवली होती, कारण त्याच्या ज्या तपासण्या असतात त्या जिल्हा रुग्णालयात नव्हत्या आणि तिथं हलवल्यानंतर त्यांनी तिथं त्याला हृदयाचा आजार असल्याने इथं उपचार होणार नाही असं सांगितलेलं आहे. या घटनेत आता पुढची तुम्ही भूमिका काय घेणार आहात? नेमकी काय कारवाई करणार आहात? याच्यामध्ये आपण ही चौकशी समिती नेमलेली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. यापुढे संदर्भित करण्यापूर्वी कुठल्याही पेशंटचा जो नवजात बालक आहे त्याच्या आधाराचं निदान अचूक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून असं संदर्भित झाल्यानंतर कुठल्याही बाळाची हेळसांड होणार नाही.